चला मॅच ऑन करा. दोन्ही टीमचे 12 खेळाडू उपस्थित आहेत. पहिला बॉलर धरणा टीम इथे उपस्थित आहे. अगदी वाईल्ड कार्ड एंट्री धरणा टीमचे आपण पाहतो. त्यांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल मध्ये डिलिव्हर केलाय आणि लॉंग ऑफच्या दिशेने बॉल निघून चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती वेलकम बाउंड्री. किशोर भोपी आणि अनिल काकडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये निलेश बोहीरला आपण पाहतो. पहिल्याच बॉलवरती निलेश बोहीरचं स्वागत केलं चौकाराने. धाव संख्या 4 आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. आता 40+ बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय रॉबी जोशी सुबी 11 पडगे 40+ टीमनं. तो हा बॉल चांगला आहे. टप्पा काल्यानंतर आतमध्ये बॉल. विकेट किपर प्रीतम पाटील यांना आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अगदी क्लोज किपिंग त्याच्या माध्यमातून नेहमी केली जाते. अगदी इंटरनॅशनल ग्लोव्ज देखील ते परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात विकेट किपिंगसाठी. चांगले कॉमेंटेटर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या रचनेमध्ये त्याचा आवाज आपण ऐकलात. रॅट्टा मोर द विकेट ना हा बॉल. पंचाचा इशारा तो नो बॉल. वेस्ट साईड खूप होती आणि त्या कारणामुळे नो बॉल नो +1 अशा 2 धाबा आणि फ्रीहिटची इथून संधी फलंदाजाला. धाव संख्या आपण पाहिली एकंदरीत 6 लागले स्कोर कार्ड वरती. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर निर्धाव बॉल आला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं नो बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. 6 ऑन बोर्ड 6 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र फ्रीहिटची संधी मैदानाच्या आतमध्ये इथून फलंदाजाला. सुवर्ण संधी मोठा फटका मारण्यासाठी अनिल काकडे हे नॉन स्ट्राईक एंडवरती असणारे आता स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. फ्रीहिटचा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट केलाय. आउटफील्ड फास्ट बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज अनिल काकडेच्या बॅट मधून या 4 धावा चौकार. थँक्यू व्हेरी मच. 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण एकंदरीत पाहाल डबल डिजिट मध्ये येऊन पोहोचले. ते म्हणजे 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पहिल्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या उभारली या खेळपट्टीवरती. तर धावा चेस कमी होताना पाहायला मिळतात आणि काल मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं 1 चेंडूमध्ये 1 धाव मात्र निघाली नाही. पालेश्वरी टीमला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न यावेळी फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील.
2 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय. टोटल स्कोर कार्ड वरती 12 धाबा पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आदई 40+ टीम कडून दमदार आणि शानदार पाहायला मिळते. सुपर बॅटिंग सलामीवीर दोन्ही फलंदाज किशोर भोपी आणि अनिल काकडे या 2 फलंदाजांना आपण पाहतो. 12 ऑन बोर्ड, 12 धाबा स्कोर कार्ड वरती. पॉवर सर्कलचं पहिलं षटक थोडं महागडं राहिले. निलेश भोईर या गोलंदाजाचं. रॉबी जोशी सुरभी 11 पडके टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. रॅटा मोर द विकेट यावेळी जज करू शकले नाहीत प्रीतम पाटील. क्लोज कॉल होता. अगदी बॉल हातामध्ये विसवला असता तर इथून मात्र विकेटची संधी प्राप्त झाली होती आणि बॉल निसटलाय आणि त्या कारणामुळे आपण पाहतो सिंगल धाव मिळेल. पण बाईच्या स्वरूपात धाव आहे नाही. बॅटकट येस थँक्यू. सिंगल आल्याने धावसंख्येच्या एक धाबेच्या मध्येने धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड, 13 धाबा स्कोर कार्ड वरती लागले. हो यावेळी क्लीन बॉल, क्या बात आहे. सुपर बॉल, टप्पा काढल्यानंतर इन स्विंग फास्ट डिलिव्हरी. पहिल्या विकेटचं इथून पतन होईल. फलंदाज किशोर बोपी तंबूच्या आसऱ्याला. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या करीस धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती लागले 1/13. बॅटिंग करत असताना अदय 40+ हा संघ आपण पाहतो. दुसऱ्या षटकामध्ये सुरेश जोशी हे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळेल नौका खेळाडू रवी शेलके यांना आपण तिसऱ्या क्रमांकावरती पाहणार आहोत. आता 38 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर तैनात आहेत. वायलिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग आणि एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक खेळाडू ठेवण्यात आलाय. अशी फिल्टी 38 सर्कलच्या बाहेर आपण फिल्डिंगची व्यूहरचना पाहतो. हो अनिल काकडीसाठी हा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट करायचा आहे. लाईट कट करण्याचा प्रयत्नामध्ये लेडिंग एज लागले. मिस टायमिंग स्ट्रोक आणि अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना अनिल काकडे बाद. यस थँक्यू. शेलके जिमचे ओनर दिनेश शेलके ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या क्रमांकावरती दिनेश शेलकेंना आपण पाहतो. ओ जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. सुपर बॉल, अगदी चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, खोलवर पद्धतीचा बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चॉप करण्याचा प्रयत्न होता, संपर्क जाणवला नाही त्या कारणामुळे हा निर्धाव बॉल. यावेळी अलक्याने ड्राईव्ह केलाय बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन. तर फिल्डर बॉल पर्यंत येईल, चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धाबा मिळतील. फक्त या बॉलवरती सिंगल आणि सिंगल धाबेच्या मदतीनं धाबा संख्या एकंदरीत पुढे जाईल. टोटल 14 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. पहिल्या षटकामध्ये चांगली धाबा संख्या उभारली होती आदई 40+ टीमने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये रोख लावण्याचं काम इथून मैदानाच्या आतमध्ये सुरेश जोशी यांच्या माध्यमातून केलं जात आहे.
तर गणेश बकरीवाला बाळू मामांचे कट्टर भक्त आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या माध्यमातून 2 षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 ऑन अ बोर्ड. 16 धाबा धाबा फलकावरती लागलेत. यानंतरची होणारी मॅच टेंबोडे विपक्ष देवीचा पाडा. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. वन मोर विकेट डाऊन. येस, थँक्यू व्हेरी मच. सुरेश जोशी यांचं हे षटक चांगलं पाहायला मिळते. धावसंख्या एकंदरीत स्थिर होते. टोटल 16 धाबा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये चांगली धाबा संख्या उभारली होती. 13 धाबा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात अगदी दमदार पाहायला मिळते. गोलंदाज सुरेश जोशी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला सामन्याला थोडीशी गती वाढवा. स्पीडअप करायचं आहे. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. नेक्स्ट मॅच टेंबोडे विपक्ष देवीचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. उशीर करू नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचे टॉस करण्यासाठी. मागील बॉल निर्धाव आपण पाहतो आणि अशा रीतीने 2 षटकाची झाली समाप्ती. आफ्टर 2 ओव्हर्स टोटल रन 16 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. येस, थँक्यू डिझे. 2 षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती आधई सर आधई या गावाची आपण पाहतो. आधई 40 प्लस टीमची 3 बाद 16 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 8.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठली जाते. पहिल्या षटकामध्ये चांगली धावा आल्या होत्या, 12 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून दिलं दुसऱ्या षटकामध्ये सुरेश जोशी या गोलंदाजानं. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो आता गोलंदाजी ट्रॅक वरती रॉबी जोशी सुरबी 11 पटके 40 प्लस टीम कडून संतोष भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिल्याच बॉलला कट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी आपण पाहतो लाऊड फील केली जाते. रनआउटची इथून मागणी. तर डंपायरकडे निर्णय सोपवलाय. एक्झॅक्टली आपल्या पॉपिंग ग्रीस मध्ये फलंदाज पाहिजे की नाहीये WTC वाहिनीच्या माध्यमातून चेक केलं जाईल. एक्झॅक्टली ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. सुपर स्लो मोशन मध्ये चेक केलं जात आहे. प्रीतम पाटील यांच्या हातामध्ये बॉल अगदी जज झाला आणि त्यानंतर मात्र क्विक आर्म ऍक्शन मध्ये तो बॉल यशछानला आपल्याला पाहायला मिळतोय. लावण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एक्झॅक्टली क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
यासाठी आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये आताही 40+ टीमला हा चौथा हादरा. थँक्यू डीजे. 3 षटकाची झाले समाप्ती आणि 3 षटकाच्या करी धाव संख्या आपण पाहतोय टोटल स्कोर कार्ड वरती 16 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. संतोष भोईर तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल निर्धाव. हो यावेळी देखील बॉल चांगला लाईन लेंथ ॲक्युरेसी खूप चांगली पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज द्या पॅनल्टी. तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट आहे, निर्णय आलाय. अगदी आदाई टीमला 2 धाब्याने पॅनलाइज केलं जाणार आहे कारण टी शर्ट नाहीये आणि या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी ड्रेस कोड आणि कंपल्सरी चेसिंग हे मात्र इम्पॉर्टंट आहे. त्याने त्या कारणामुळे आपण पाहतो आदाई टीमला 2 धाब्याने पॅनलाइज करण्यात आलेला आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा निर्णय येतोय. धाबा आपण पाहतो स्कोर कार्डवरती 17 लागलेत. 17 ऑन बोर्ड. तिसरा षटक प्रगती पथावरती आणि मैदानाच्या आतमध्ये आता शांत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. प्रवेश शेठ पाटील साहेबांचं इथं शुभागमन. हो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आणि इथून मात्र शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये देखील मिसफील पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा इथून 2 फलंदाज उचलतील. जिथे सिंगल होते तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जात आहे आणि या बॉलवरती 2 धाबा मिळतील आणि 2 धाबीच्या मदतीनं संघ पोहोचला 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. विनोद शेळके ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष भोईर तिसऱ्या षटकामध्ये. हो यावेळी लॉफ्ट केलाय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉन मध्ये फिल्डर तैनात आहेत. बॉल पर्यंत येतील, चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत 2 धाबा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट आणि आपण पाहतो असोसिएशनची ही पहिली टुर्नामेंट आणि पहिली टुर्नामेंट आपण पाहतोय खरं तर नाईट स्पर्धा देवीचा पाडा टीम धावसंख्या 22. माफ करा 2-2 धावा आलेल्या आहेत. थोडंसं काउंटिंगमध्ये मिस्टेक झाले आणि आता मात्र सिंगल कंप्लीट केले आणि अशा रीतीने आपण पाहतो धावसंख्या 23. 23 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या 23 या आकड्यावर. देवीचा पाडा आपण पाहतोय खरं तर या नगरीमध्ये ही स्पर्धा 40+ असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि पहिली स्पर्धा आणि तेही रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन एक दमदार आयोजन कमिटीच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे. कौतुक करावं तितकं कमी आयोजन कमिटीचं. आणि आज आम्ही पाहतोय खरं तर लगातार 8वी रात्र आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. उद्या DPL देवीचा पाडा प्रीमियर लीगचा थर्रार उद्या एन्जॉय करायला मिळणार. अगदी 5 टीमचा प्रवेश आहे त्या स्पर्धेमध्ये आणि अगदी चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. आज 12 टीमचा पोल 40+ 12 खरं तर खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत. सर्व लिजेंड प्लेयर. एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं आणि ती शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 40+ मास्टर खेळत असतात आणि क्रिकेटला चांगला एन्जॉय त्यांच्या माध्यमातून केलं जात असतं आणि तेच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हरमध्ये पहिला बॉल आपण पाहतो आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. हा बॉल देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. लहू भोईर चौथ्या षटकामध्ये दाखल झालेत. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र तो मोमेंटम पुढे शिफ्ट करता आला नाही. आधी टीमच्या फलंदाजांना यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसरी धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न सफल आपल्याला पाहायला मिळतोय.
फटका तितकाच कमालीचा होता फेकी आणि क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं पाहायला मिळालं. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून बॉल मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपण पाहतो. निश्चित 2 धाबा मिळतील आणि 2 धाबेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 25 या आकड्यावरती. चला टेंबोडे 40+ टीम आपण लगेच कॉन्टॅक्ट करा टॉस करण्यासाठी, कारण देवीचा पाडा टीमचा आपण पाहतो 40+चा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर यायचे आपण लगेच टॉस करण्यासाठी. हो, यावेळी अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू सीमा पार चौकार. यस, थँक्यू डीजे. तर टॉस का बॉक्स कक्षामध्ये टॉस केला जातोय. चला मॅच ऑन ठेवा. हो, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतील. कॅश मात्र ड्रॉप आल्याने बॉल निघून चाललाय सीमा पार. लगातारचा हा दुसरा चौकार. येस, थँक्यू डीजे. धावसंख्या 4 धाबेच्या मदतीनं 33 धाबा स्कोर कार्ड वरती. हो, यावेळी देखील लॉफ्ट करायचा होता. स्विंग झाला बॉल. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळालं. क्रॅम्प आलाय पायावरती. या बॉल आपण बघतो बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन न झाल्या कारणाने हा निर्धाव बॉल. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द स्पिन तेवढं सोपं नसतं क्रिकेटमध्ये, आणि तो प्रयत्न मात्र फलंदाजाचा असफल पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर बॉल स्विंग झाला आणि स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव बॉलची सांगता एकंदरीत आपण पाहतोय 64 षटक प्रगती पथावरती आणि धावसंख्या 33 धावा स्कोर कार्डवरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल बाकी आहे. 33 डबल तिरी 33 धावा आणि 2 धाब्याने निश्चितरित्या आधी टीमला पॅनलाइज केलंय. ड्रेस कोड नव्हता आणि त्या कारणामुळे इथून जशी सेकंड इनिंग चालू होईल तसं मात्र 2 धावा कपात केल्या जाणार आहेत. यावेळी देखील बॉल आपण पाहतोय मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न असफल पाहायला मिळाला, पण टीमच्या माध्यमातून खराब क्रिकेटचं प्रदर्शन. चेंडू सीमारेषा पार, शेवट गोड चौकाराने केल्याने अशा रीतीनं पहिल्या सत्राची समाप्ती. पहिल्या सत्राच्या क्रीज धावसंख्या 37 धावा स्कोर कार्ड वरती. 38 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये पडगे टीम, आणि 38 मधून 2 मायनस केल्या जातील म्हणजे 36 धावांचं लक्ष इथून पडगे टीम समोर असणार आहे.
यस थँक्यू व्हेरी मच डीजे. देवीचा पाडा टीमचा हार्दिक पांड्या, भालचंद पाटील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील पुढील सामन्यामध्ये. अगदी टॉस जिंकलेत आणि टॉस जिंकून प्रथम निर्णय भालचंद क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे गोलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केलं बॅटिंगसाठी टेंबोडे 40+ टीमला. पाहूया मैदानाच्या आतमध्ये देवीचा पाडा टीम थोड्याच वेळामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे खेळ साकार राहील हे आपण पाहणार आहोत. सध्याच्या घडीला आपण पाहतो खरं तर भालचंद पाटील इन फॉर्म मध्ये आहेत आणि गोलंदाजी एक लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने कालच्या रात्रीमध्ये थोडसा मिस्टेक झाली. खरं तर धावा जास्त खरं तर खर्च झाल्या पहिल्या षटकामध्ये आणि त्या कारणामुळे सामना गमावावा लागला होता. तर सूर्यकांत दादा मनोगत व्यक्त करतायत. अगदी देवीचा पाडा आपण पाहतोय आणि 40+ क्रिकेटचं हे असोसिएशन आणि त्याचे अध्यक्ष हॅलो हॅलो सूर्यकांत हॅलो दादांना आपण हॅलो पाहतो. हॅलो 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 आज नाईट रजनीमध्ये 40+ देवीचा पाडा या संघाने छानपैकी आयोजन केलेलं आहे. त्यांचं मी संस्थापकीय अध्यक्ष म्हणून, कारण यावर्षी आपण नवीन अध्यक्ष नियुक्त केलेत बेलुलीचे नरेश पाटील. मी सर्वांचं 40+ देवीचा पाडा संघाचं मनापासून कौतुक करतो की आपण पनवेल नगरीसाठी नाईट रजनी फक्त 2,500 रुपयामध्ये आपण दिली. त्याबद्दल मी पनवेल तालुक्याच्या कमिटीच्या वतीने आपलं मनापासून कौतुक. आणि ठरलेल्याप्रमाणे जे नियम आहेत त्या नियमाला राखून आपण ही स्पर्धा ठेवलेली आहे. आणि कालच एक गट 40+चा होता आणि बाकी गट रेग्युलर खेळाडूंचा होता. त्या स्पर्धा इतक्या छानपैकी झाल्या कारण त्याचा साक्षीदार मी स्वतः होतो, कारण माझी संघ 40+चा काल फायनलला पोहोचला होता. आणि या स्पर्धेसाठी बरेच संघ इच्छुक असतात की आम्हाला एंट्री द्या, आम्हाला एंट्री द्या. विजय भाऊंना तर किती फोन येते त्याचा भरोसाच नाही, पण तरीसुद्धा विजय भाऊंनी ही स्पर्धा चांगली या विकासच्या डिग्री ही चांगली त्यांनी करून दाखवली आणि त्याचं सर्व श्रेय 40+ देवीच्या संघाला जातं. या सर्व खेळाडू मेंबरांचं मनापासून कौतुक आणि या स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद. आणि आत्ताच आमचे सहकारी वावजा टू धानसर या विभागाचे अध्यक्ष पनवेल तालुका विकास केणी साहेब इथं आले आहेत. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि ज्या ठिकाणी 40+चे संघ घेत नसतील रेग्युलरमध्ये तर तालुका कमिटीशी संपर्क साधावा आणि त्या सर्व संघांना खेळाला सामील व्हायला सांगू आपण कमिटीतर्फे. ओके, धन्यवाद. यस थँक्यू सो मच. मॅचकडे जाऊयात. सत्र पहिलं आपण पाहिलं जिथे 37 धाबा जमल्या होत्या, परंतु पॅनल्टीच्या 2 धाबा तर मायनस केल्या आणि 35 आणि मग 36 धाब्यांचं टार्गेट. आणि सेकंड इनिंग मध्ये स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतात प्रीतम पाटील, उत्कृष्ट समालोचक म्हणून अगदी आपण पाहत असतो. आणि प्रीतम पाटील सर यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल येते आणि इथून मात्र स्वतःचा कोड बंद केला जाईल आणि या टीमची धाव संख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 षटक. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती श्रीचंद भंडारी यांना आपण पाहू शकाल. पहिले षटक घातलेला पाहायला मिळत आहेत. 2 धाबा धावपटलावरती आहेत. 36 धाब्यांचं टार्गेट, 36 धाब्यांचं लक्ष्य. आजचे खरं तर आजच्या रात्रीचा आपण विचार केला लो स्कोरिंग मॅचेस पर द्वितीय स्वाईप केलाय. डीप स्क्वेअरला फिल्डर तैनात नाहीयेत. बॉल चालला सीमा पार.
बॅट्समन आपण पाहतोय मचिंद्र म्हात्रे आणि त्यांच्या बॅट मधून येतोय चौकार. सिक्स ऑन दी बोर्ड. 6 धावा पटलावरती. आणखी एक डीप स्कोअरला फिल्डर आहेत, उचलतील फेकतील तत्पर वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावा संख्या 8 ऑन दी बोर्ड. टीमची धावा संख्या 8 या आकड्यावरती. एट ऑन दी बोर्ड. 8 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. सत्र दुसरा षटक पहिलं. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक पहिला. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. फर्निचर पूर्णपणे डिस्ट्रॉय केलंय. बॅट्समन आपण पाहतोय पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर पवेलियन कडे परतताना. बॅटर मचिंद्र म्हात्रे इज बॅक टू दी पवेलियन. थँक यू सो मच. न्यू बॅटर सुरेश जोशी, ज्यांच्या मुलाच्या नावाने खरे तर संघ खेळ साकारतोय. अगदी आपण पाहतोय रॉबी जोशी सुरभी 11 पडगे टीम आणि मग अगदी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरेश जोशी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च केल्या, 2 सफलता देखील मिळवल्या. परंतु बॅटिंग करताना कशी रीतीने कामगिरी राहील. 36 धाव्यांचं टार्गेट 24 बॉल मध्ये, याच्यामध्ये तथापि 8 धावा जमल्यात. फुल टॉस बॉल ऑन साइडला. फटका बसला. फिल्डर आहेत. फिल्डरच्या अवकाच्या बाहेर बॉल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिले दस्तक आणि इथून मात्र फटका सजवलाय. बॅट्समन आपण पाहतोय सुरेश जोशी, त्यांच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती येतोय षटकार. थँक्यू. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. षटक पहिलं संपलं. 36 धाव्यांचं टार्गेट, ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग स्वीकारली. बॅटिंग करताना खरं तर संघ आपण पाहतोय रॉबी जोशी सुरभी 11 पडगे टीम. 15 ऑन दी बोर्ड. प्रीतम पाटील सर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केली जाते आणि इथून मात्र वाईड +1, बाईटची 1 आणि वाईडची 1, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावा संख्या 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा पटलावरती. 19 धाव्यांची आणखी गरज. येणारे बॉल शिल्लक असतील 18 बॉल. 18 बॉल 19 धावा ऑन साईडला. खरं तर फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फिल्डर अगदी जोपर्यंत चेंडूकडे पोहोचतील तत्पर चेंडूने मात्र उचली घेतली अक्रॉस द बाउंड्री लाईन. सुरेश जोशी त्यांच्या बॅट मधून येतोय चौकार.
येस थँक्यू. ट्वेंटी वन ऑन दी बोर्ड. 21 धावा धापटलावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 जगदीश शेळके. रिव्हर्स एक्झिक्यूट केलाय. फडक्यामध्ये ताकद. दीप तडव्यांच्या रिजन मध्ये बॉल चालला सीमा पार. अंपायर सिग्नल. इट्स अ 4. आणखी एक येतोय सलगचा दुसरा चौकार. थँक्यू. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धापटलावरती पाहायला मिळत आहेत. 11 धाबींची आणखी गरज. येणारे बॉल शिल्लक असेल अद्यापी 16 बॉल. सेकंड ओव्हर पासून खरं तर तुम्हाला जुने चेंडू स्वीकारावे लागतील. पहिल्या ओव्हर मध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल. ही नियमावली खरं तर आम्ही या स्पर्धेची तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हलकी हाताने कट केला ऑन साइडला. फिल्डर चेंडू मागे पळतायत. डिफाईन लेगला बॉल चाललाय. अंतिम क्षणाला बॉल न उचली घेतलीये. फिल्डर आणि चेंडू मागे लागलेली रेस. विनर होईल बॉल आणि या बॉल वरती येतील सलगचा हा तिसरा. बॅट्समन आपण पाहतोय सुरेश जोशी. त्यांच्या बॅट मधून सलगचा तिसरा चौकार. ट्वेंटी 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक ठोकलाय. सुरेश जोशी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावानं संघ खेळ साकारताना आणि वडिलांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. आणि इथून आणखी एक ठोकलाय षटकार. थँक्यू. 35 स्कोर इज लेवल. सिंगल एका धावीची गरज. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. पंच पहिला बॉल अवंतर आपण पाहिला. तर नंतर सलग 3 चौकार, 1 षटकार, 1 डॉट. एका धावीची गरज. बॅटची कडा आणि खरं तर 2 षटकामध्ये सामना फिनिश. सामना जिंकलाय. 1 साइड मॅच. टीम आपण पाहतोय रॉबी जोशी सुरभी 11 पडगे टीम इथून सामना जिंकतोय. परंतु नेक्स्ट मॅच चला आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामना मॅचच्या वेळा मॅच. गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च केला. 2 सफलता मिळवल्या. बॅटिंग करत असताना 7 बॉल मध्ये 25 धाब्यांची बारदार खेळी आणि बॅट्समन सुरेश जोशी ठरत आहेत या सामन्याचे सामनावीर. चला देवीचा पाडा टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. टेंबोडे संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा विनंती केली जाईल. पहिल्या फेरीतील 4था सामना खरं तर पाहायला मिळेल. चला प्रीतम पाटील सर आपण या. चला सुरेश जोशी आपण या मॅच मॅच आणि देवीचा पाटा टीम आपण त्वरित फिल्डिंग सजून घ्या.